नाशिक जिल्ह्यात गेल्या पंधरवड्यापासून कांदा खरेदी बंद आहे। त्यामुळे शेतकऱ्यांचा कोट्यवधींचा कांदा चाळीत पडू नये, ओलसर हवेनं कांदा खराब होतोय, पैशांची गरज पडते, त्यानुसार शेतकरी चाळीतला कांदा बाहेर काढतो। मात्र सध्या व्यापारीच गायब झाल्यानं जिल्ह्यातील शेतकरी संकटात सापडलाय। नाफेडचे संचालक नानासाहेब पाटील यांनी शेतकऱ्यांचं कोट्यवधी रुपयांचं नुकसान होणार असल्याची भीती व्यक्त केली आहे। नवीन कमिटी फॉर्म झालेली आहे। त्या कमिटीने सूचना करायच्या आहे ज्या याला अनुषंगिक कायदेशीररित्या ज्या बसतात आणि व्यापाऱ्यांना आपल्याला काय मदत करता येऊ शकते, कारण सिस्टीम नवीन सुरू झाल्यानंतर काही वेगळे प्रॉब्लेम असू शकतील त्यांना सहानुभूती म्हणून शासनाने हा निर्णय घेतलेला आहे। कमिटी पण गठीत होते आहे। त्याच्यामुळे मला वाटतं नाशिक जिल्ह्याचा संप हा कुठल्याही ठिकाणी न्याय्य ठरत नाही। त्यांनी त्यांच्या राज्यव्यापी असोसिएशनबरोबर राहावं, त्यांचे जे काही प्रॉब्लेम्स असतील ते त्यांनी त्या समितीच्या मार्फत सरकारकडनं सोडून द्यावं, ही अशी आमची अपेक्षा आहे। आणि त्यांनी तो वेळ न घालता लवकरात लवकर निर्णय घ्यावा, कारण आता बऱ्याच दिवसापासून मार्केट बंद असल्यामुळं कांद्याचं ह्युमिडिटी वाढली, आर्द्रता वाढली, कांद्याचं सडण्याचं प्रमाण वाढते। अशा वेळेस जर मालाचा निकास नाही झाला तर शेतकरी अडचणीत येणार आहे। म्हणून माझी या सगळ्या व्यापारी बंधूंना विनंती आहे, त्यांनी शासनाचाही रोष घेऊ नये आणि शेतकऱ्यांचाही रोष स्वतःवर ओढून घेऊ नये आणि आपली सिस्टीम चालू करून आपलं सगळी व्यवस्था कशी सुरळीत चालू राहील ते बघावं। हा जर संप चिघळला असता तर सरकारपुढे जे अनेक पर्याय होते, त्याच्यात नाफेड होतं, फेडरेशन होतं, किंवा ज्या फार्मर्स कंपन्या रजिस्टर झालेल्या गव्हर्नमेंटच्या आणि कृषी विभाग होतं, यांच्यामार्फत यंत्रणा इम्प्लिमेंट करून ह्या गोष्टीला ते न्याय देणार होते। पण संप लवकर मिटल्यामुळे आता फक्त अपवाद नाशिक जिल्ह्यातच राहिलं आहे। म्हणून त्यांनी पण मिटतं घ्यावं आणि त्यांच्या समस्या शासनाकडून सोडून ही व्यापाराची लाईन क्लिअर करावी, अशी आमची, माझी आणि शेतकऱ्यांची अपेक्षा आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।